रायगड जिल्ह्यात पावसानं धुमशान घातलंय। जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगडमधले रस्ते पाण्याखाली गेले। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। मुसळधार पावसानं हे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। आज सलग 5व्या दिवशी पावसानं रायगडकरांना अक्षरशः झोडपून काढलेला आहे। आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालंय। आपण बघितलं जिल्ह्यातले रस्ते हे असे जलमय झाले आहेत आणि त्यातून वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। खास करून जी दुचाकी वाहन आहे ती दुचाकी वाहनं बंद पडण्याचे प्रकार जे आहेत ते सातत्याने घडत आहेत। हीच परिस्थिती जिल्ह्यात सगळीकडे पाहायला मिळते। खास करून मुंबई गोवा महामार्गावरची जी परिस्थिती बघितली तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। नागोठणे जवळ रस्त्यावर जवळपास फुटभर पाणी साचले आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दुसरीकडे खोपोली ते वाकड फाटा हा महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पाली पुलाजवळ जे पाणी आलेलं आहे त्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। एकूणच आपण बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा अक्षरशः थैमान आहे आणि त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडालेली आहे। जिल्ह्याच्या सगळ्याच भागांमध्ये सखल भागामध्ये पाणी साचले आणि जी सखल भागातली दुकानं आहेत गावं आहेत त्यांच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नागरिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल अत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।